हा कर्जमाफीचा मुद्दा भाजपसाठी सुद्धा राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. तर आता त्यांना पण एक मोकळीक झाली का, की बघा की कर्जमाफीचं आश्वासन आम्ही पूर्ण करतोय आणि त्या दृष्टीनं आम्ही कशी अंमलबजावणी केली, म्हणजे क्रेडिटचा एक भाग सरकारनं ऑलरेडी म्हणजे घ्यायला त्यांची एक रस्ता वाट मोकळी करून घेतली आहे. बघा, मोठी पोकळी राजकीय दबावाची आहे. ती कोणाला आहे? ती महाविकास आघाडी आणि घटक पक्षांना आणि डाव्या पक्षांना आहे ना. रान उठवायला पाहिजे महाविकास आघाडीने, जंग पसरायला पाहिजे. कशाला पाहिजे अजित नवले, कशाला पाहिजे बच्चू कडू, कशाला पाहिजे राजू शेट्टी? पॉलिटिकल ऍडव्हान्सचा सुद्धा जर मुद्दा असेल तर धनाधन घुसले पाहिजेत महाविकास आघाडीचे लोक. एक कार्यालय त्यांनी जागेवर ठेवायला नको. हजारोचे मोर्चे निघायला पाहिजे. निघालेत का हो? अपवाद सोडता. बरोबर. मग हा पॉलिटिकल स्पेस जो आहे तो आपण अक्वायर करायचा नाही आणि ते पॉलिटिकल फायदा घेतायत तर त्याच्याबद्दल असं नाही होत पॉलिटिक्स मध्ये. माझं आव्हान आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना की मोठी स्पेस आहे, मोठा आक्रोश आहे ग्रामीण भागात, शेतकरी मध्ये याच्यामध्ये मोठा क्रायसिस आहे आणि आमच्या ताकदीला मर्यादा आहे. एकंदरीतच आम्ही शेतकरी संघटना ज्या चालवतो आमच्या ताकदीला मर्यादा आहे. तुमच्याकडे साधनं आहेत ना. आम्हाला एक आंदोलनाचं टेंट टाकायचं म्हणल्यानंतर सुद्धा आमच्या अंगावर काटा येतो. हे सगळं उभं करायचं म्हटल्यानंतर आमची संसाधनं कमी आहेत, मीडिया आमच्याकडे नाहीये. तुमच्याकडे सगळी साधनं आहेत, पुजायची आहेत का ती? कशाला ठेवली आहेत ती? घेऊन तुटून पडलं पाहिजे, त्यांनी ते पडावं. हा आमचा त्यांना हात जोडून विनंती आहे. अदरवाईज फक्त 2 पोस्ट पाठवणं आणि जे लढतायत त्यांनी काहीच मिळवलं नाही अशा प्रकारचे स्टेटमेंट करणं, याच्यातून काही तुमचा स्पेस भरून निघणार नाहीये. हा करंटेपणा आहे, तो दूर करत भिडणं आणि त्यांना जंग पछाडणं, एक्सपोज करणं आणि पर्याय तुम्ही तुमच्यामध्ये भांडणार.